तर आपण ही दृश्य पाहतोय, संजय राऊत आयटीसी हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। परळच्या आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरेंचे आमदार आहेत आणि त्या ठिकाणी आता संजय राऊत दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, त्यांच्याबरोबर सुनील राऊत त्यांचे बंधू सुद्धा उपस्थित आहेत। आज मतदान होणार आहे आणि त्या संदर्भात मतांची जुळवाजुळव करण्याची कसोटी सर्वांसमोर आहे आणि त्याचबरोबर आपले आमदार फुटू नयेत यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जाते। आणि ठाकरेंचे आमदार हे परळच्या आयटीसी मराठा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी आता संजय राऊत पोहोचलेले आहेत। हे दृश्य आपण पाहतोय, साम टीव्हीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। संजय राऊत आयटीसी हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे बंधू सुनील राऊत सुद्धा उपस्थित आहेत। आज मतदान होत आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे आता प्रत्येक राजकीय पक्ष खबरदारी घेतोय। मत फुटू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते आणि त्याचबरोबर मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सुद्धा कसोटी लागलेली आहे। सर्वच राजकीय पक्षांची ताकद ही आपल्याला इथे लागलेली पाहायला मिळते। प्रत्येक पक्षाने कंबर कसलेली आहे, आपली ताकद पणाला लावलेली आहे आणि आता आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरेंचे आमदार आहेत, त्या ठिकाणी संजय राऊत सुद्धा पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत सुनील राऊत सुद्धा पाहायला मिळत आहेत। नेमका कुणाचा या निवडणुकीमध्ये पराभव होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।